आता जगात अणुयुद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे, कारण अमेरिका आणि इराणनं अणुबॉम्बची चाचणी केल्याची चर्चा आहे। मात्र अणुयुद्ध भडकलं तर कोणत्या देशाकडे किती अणुबॉम्ब आहेत पाहूया यावरचा एक स्पेशल रिपोर्ट। अमेरिका इस्रायलचे इराणच्या अण्वस्त्र केंद्रांवर हल्ले, अमेरिका इराणची अणुबॉम्ब चाचणी, जग अणुयुद्धाच्या छायेत, अमेरिका इस्रायल इराणवर धडाधड मिसाईल हल्ले करते, तर इराणनेही अमेरिकेच्या लष्करी तळांवर मिसाईल हल्ला करत धमाका केलाय। आता इराण काही थांबत नाही हे दिसत असतानाच अमेरिकेच्या अण्वस्त्रांचा साठा असलेल्या नेवात प्रांतात भूकंपाचे धक्के जाणवले। मात्र या भूकंपाच्या धक्क्यानंतर जगात एकच खळबळ उडाली आहे, कारण एरिया 52 म्हणून ओळखला जाणारा हा अमेरिकेतील प्रदेश अण्वस्त्रांच्या चाचणीसाठी प्रसिद्ध आहे। आता इराण अमेरिकी हल्ल्यांना भीक घालत नसल्यानं इगो दुखावलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी विध्वंसक अणुचाचणी केली का? अण्वस्त्र हल्ला करून ट्रम्प युद्ध थांबवणार का? मात्र हे प्रश्न इथेच थांबत नाही, कारण याच वेळी इराणच्या फार्स प्रांतात 4.3 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के जाणवले। त्यामुळे अमेरिकेपाठोपाठ इराणनंही अण्वस्त्रांची चाचणी केली आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय, कारण इराणकडे 460 किलो म्हणजे 11 अणुबॉम्ब बनवण्या इतकंच युरेनियम आहे आणि याच युरेनियम पासून 24 तासात इराण अणुबॉम्ब बनवू शकतो अशी धमकीच इराणचे मोहम्मद जवाद लारिजानींनी दिली। फेडरेशन ऑफ ॲटॉमिक सायंटिस्ट 2025च्या रिपोर्टनुसार कोणत्या देशाकडे किती अणुबॉम्ब आहेत पाहूयात। रशियाकडे 5459, अमेरिका 5277, चीन 600, फ्रान्स 290, ब्रिटन 225, भारत 180, पाकिस्तान 170, इस्रायल 90, उत्तर कोरिया 50, इटली 35, तुर्की 20, बेल्जियम 15, जर्मनी 15 आणि नेदरलँडकडे 15 अणुबॉम्ब आहेत। खरं तर 1945 मध्ये दुसऱ्या महायुद्धात जपाननं अमेरिकेच्या पर्ल हार्बर शहरावर हल्ला केला आणि त्यानंतर इगो दुखावलेल्या अमेरिकेनं जगात विध्वंस घडवणारे अणुबॉम्ब जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी शहरांवर टाकले। आता इराणच्या अणु कार्यक्रमाचा कणा असलेल्या अरक अणु केंद्रांवर इस्रायलनं भीषण मिसाईल हल्ला करत हेवी वॉटर रिॲक्टर सिस्टीम उद्ध्वस्त करून टाकले। इस्रायलने इराणवर वर्मी घाव घातल्यानं चवताळलेल्या इराणनेही आता आरपारची रणनीती आखली, त्यामुळे अमेरिकेचा इगो दुखावला गेलाय। त्यातच फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटननं उघडपणे इराण विरोधात भूमिका घेतली, त्यामुळे आता जगावर अणुयुद्धाचं सावट निर्माण झालंय। जगाचं लक्ष या युद्धाकडे असताना जर खरोखरच अमेरिका न्यूक्लिअर टेस्टिंग करत असेल किंवा गुप्तपणे इराण, चायना आणि रशियाच्या मदतीनं अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रास्त्रांची जर टेस्टिंग त्या ठिकाणी करत असेल तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये हे युद्ध आणखीन चिघळत जाणार आहे आणि याचा परिणाम भविष्यामध्ये जगाच्या सुरक्षिततेवर सुद्धा होऊ शकतो। जगात सध्या 42 देशांमध्ये युद्ध सुरू आहे, त्यात ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनीने उडी घेतल्यास वेगवेगळ्या देशांचे 2 गट तयार होतील। त्यामुळे तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडण्याची शक्यता आणि तिसरं महायुद्ध भडकलं तर ते महाविनाशक असं अणुयुद्ध असेल आणि ज्यात संपूर्ण जगच नष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।